नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवासला. काँग्रेसचा नव्यानं प्रस्ताव आहे. 2 रोहितने निर्णय करायचा असं शरद पवारांचे जितेंद्र आणि त्याच्यानंतर जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि 2 रोहित म्हणजे रोहित पवार आणि रोहित पाटील. रोहित पाटील म्हणजे आर आबा, माजी गृहमंत्री दिवंगत आर आबांचे चिरंजीव आमदार रोहित पाटील. आता रोहित पाटील हे सुद्धा काँग्रेसला सपोर्टेड राहणार, परंतु त्यांना पद काय मिळणार? तर काँग्रेसकडनं असा प्रस्ताव दिला गेला आहे, असं खात्रीला एक वृत्त आहे की ते प्रदेशचे युवक अध्यक्ष होणार. त्यांना आपण करूया, तुमचा निर्णय लवकर करायला पाहिजे. राहुल गांधींचा दौरा होऊन जाईल तरी सुद्धा तुम्ही या निर्णयापर्यंत यावं. रोहित पवार मात्र निश्चितपणानं त्यांना खात्री आहे की आज ना उद्या काँग्रेसचं सरकार येणार आणि आपण गृहमंत्री होणार. हे त्यांची ॲम्बिशन निश्चितपणानं असू शकते आणि का असू नये. पवार घराण्यातले आहेत ते. पण शरद पवारांनी हे निर्णय सोपवले जितेंद्र म्हणजे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांचा काय अजून निर्णय दिसत नाही आहे, परंतु होऊ शकतो. काँग्रेसला ते धार्जिणे आहेत. करता असेल पवार साहेबांनी आता विरोधात बसायची, आपण विरोधी पक्षातच आहोत याचं भान ठेवून आता सगळ्यांनी कामाला लागा असं आवाहन केलंय, परंतु ती खोडून काढले सुप्रिया सुळे म्हणते तसं काही सूचना दिल्या गेल्या नाहीत. म्हणजे आज एनडीएमध्ये का इंडियामध्ये हे कुठंतरी निर्णय व्हायला पाहिजे. अजून संभ्रमावस्था कायम आहे आणि इकडनं नवा फतवा येतोय, नवा प्रस्ताव येतोय. रोहित पाटील हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात. आता नक्की काय? म्हणजे शरद पवारांनी आजपर्यंत राजकारण जे केलेलं आहे त्याच्यात दुसऱ्याला संभ्रमावस्थेत ठेवायचं आणि आपल्याला जे करायचं ते करायचं, हे आपण कायम बघत आलेलो आहे. त्यामुळे तर महाविकास आघाडी सत्तेत आली बघता बघता. नाहीतर त्यावेळेला देवाभाऊ झाले असते ना मुख्यमंत्री, नाही होऊन दिलं त्यांनी. पण कसं खेळवत राहिले, अजितदादा कसे गेले, तो शपथविधी आठवतोय आपल्याला. 2 दिवसापुरतं राहिलं, ते गणित संपलं. परंतु आता हे काँग्रेस मात्र शरद पवार राष्ट्रवादी आपल्यात विलीनच करायला पाहिजे. तुम्हाला सर्व काही आम्ही द्यायला तयार आहोत, बऱ्यापैकी सगळं काही देतो, पण लवकरात लवकर निर्णय तुमचा कळवा. आणि दुसऱ्या बाजूला सुप्रियाताईंना मंत्रिपद तर हवंय, परंतु ते इकडं रोहित पवारांच्या ह्या आग्रही भूमिकेमुळं सगळंच त्यांचं गणित ठप्प झालंय. आणि शरद पवारांनी म्हटले जयंत, जितेंद्र आणि 2 रोहित हा निर्णय करतील. त्यामुळं ही परत आणि संभ्रमावस्था आहे. आणि आता नवीन फतवा हा आलाय, म्हणजे काँग्रेस सरकार आलं तर उद्याचे गृहमंत्री हेच रोहित पवार. तर आत्ता लगेच म्हटलं तर रोहित पाटील हे प्रदेश युवा अध्यक्ष काँग्रेसचे होऊ शकतात. ही आत्ताची बातमी आहे आणि ह्या चर्चा झालेल्या आहेत, ह्या चर्चा चालू आहेत. आमचे प्रतिनिधी सातत्यानं आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे काही प्रवक्ते असतील, काही नेते असतील, त्यांच्याशी चर्चा करतायत. त्यांची काही आमदार आहेत, खासदार आहेत. त्यांच्यात आता सगळ्यात एकच झालेलं आहे की लवकरात लवकर निर्णय. आता शरद पवारांनी ज्या वेळेला अशा सूचना दिल्या म्हणून मीडियामध्ये येते आणि इकडे सुप्रियाताई म्हणतात अशा काही सूचना नाहीत. त्यामुळे आणि संभ्रमावस्था परत वाढली. एकंदरीत पवार कुटुंबानंच काहीतरी आता फर्म निर्णय घेण्याची गरज आहे, अशा पद्धतीची आता चर्चा आमदारांच्यात पण आहे आणि खासदारांच्यात पण आहे. आणि जर का विरोधात असेल तर ते स्ट्रॉंगली आता सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे. जयंत पाटील तर मिटिंगला नव्हतेच, बैठकीत नव्हते म्हणजे ते काही मुद्दामून आले नाहीत अशातला भाग नाही. ते पवारसाहेबांच्या बरोबरच आहेत, जितेंद्र आव्हाडही बरोबरच आहेत. त्याच्याबाबत खुलासा रोहित पवार यांनी केलेला आहे की ह्या मिटिंगला ते पाहिजेतच असा विषय नव्हता. म्हणजे एक नक्की आहे की अजून एनडीए काय, आता इंडियामध्ये तर आहेतच ना, ते इंडिया आघाडीत आहे. उभाटा, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रच आहे. मग काँग्रेसचा हा प्रस्ताव स्वीकारायचं सुद्धा होऊ शकतं आणि तशा पद्धतीनंच त्यांच्या हालचाली असू शकतात असं रोहित पवारांना ठाम विश्वास आहे. आणि हे नक्की आहे, रोहित पवार आता ज्या वेळेला एवढं आघाडीवर येऊन आता बोलतायत, पत्रकारांना भेटतायत, विरोधी पक्षातली भूमिका वटवतायत, याचा अर्थच आहे की ते काँग्रेसकडं फर्म आहे. आणि सुप्रियाताई मात्र नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या संपर्कात आहेत. अशा पद्धतीचंच अजून राजकारण आहे. नक्की आता ह्याची संभ्रमावस्था कधी दूर करणार पवार साहेब
हे बघण्यासारखं असेल. पण रोहित पाटील काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद, युवा अध्यक्षपद घ्यायला निश्चितपणाने इच्छुक असावेत असं आता बोललं जाते. बघूया, उद्याच्या काळात चित्र स्पष्ट होत जाईल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.